आता राज्यातली एक बातमी पाहूयात। राज्यात गेल्या 2 ते 2.5 वर्षात बहेलिया टोळीनं सुमारे 25 वाघांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यातून किमान 7 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचं उघड झालंय। कुख्यात गुंड अजित सियालाल पारधी आणि त्याच्या बहेलिया शिकारी टोळीनं हे कृत्य केल्याचं उघडकीस आलंय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा इथे गेल्या महिन्यात त्याला अटक झाली होती। आता त्याची आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची वनकोठडी वाढवून देण्यात आली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय तिवारी आहेत। संजय, गेल्या 2.5 वर्षात बहेलिया टोळीनं सुमारे 25 वाघांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। का अधिकचे अपडेट्स आहेत? अगदी बरोबर। ही जी बहेलिया टोळी आहे याचे जे सदस्य आहेत त्यांची काल कोठडी संपत होती, वन कोठडी, त्याला मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे। आणि त्याच दरम्यान वन अधिकाऱ्यांनी जो तपशील समोर ठेवलेला आहे त्यात फार धक्कादायक माहिती अशी उघड झालेली आहे की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये किमान 25 वाघांच्या शिकारीचं प्रकरण या टोळीकडून झालेलं आहे आणि ते प्रकरण आता उघडकीस आलेलं आहे आणि किमान यातून 7 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे। आपल्याला माहिती आहे की बहेलिया टोळी याला गेल्या दशकामध्ये शिकारीच्याच प्रकरणामध्ये महाराष्ट्रातूनच अटक करण्यात आली होती। अजित राजगुण त्यांचा म्होरक्या, त्याला अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावरती त्यांना कारावास झाला होता। पण आता बाहेर आल्यानंतर त्यांनी हे काम पुन्हा सुरू केलेलं आहे आणि 2-2.5 वर्ष राज्यात वाघांची हत्या होत होती। 25 आकडा आता समोर आलेला आहे, पण वन अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना याचा सुगावा देखील नव्हता। पण आणि आताही 4 महिने पुन्हा ते परत येऊन चंद्रपूर जिल्ह्यात ठाण मांडून होते, पण अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्याचा सुगावा नव्हता। पण आता गेल्या महिन्यात जसं आता आपण सांगितलं, राजुरा येथे त्यांना अटक करण्यात आलेली आहे। नक्कीच, धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर राज्यात 2 ते 2.5 वर्षात 25 वाघांची हत्या केल्याचं उघड झालंय। वाघाच्या शिकारीतून जवळपास 7 कोटींचा व्यवहार झाल्याचं उघड झालंय।